शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी, त्याचबरोबर राज्यातील शेतकरी बांधवासाठी एक मोठी बातमीसुद्धा आलेली आहे. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल आणि आपण पहिल्यांदा आपले यूट्यूब चॅनल बघत असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, सुरुवात करतोय कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी आपण अगोदर राज्यातील शेतकरी बांधवासाठी ताजी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती बातमी आपण बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन पावसाची शक्यता. होय शेतकरी मित्रांनो, राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. कुठे कुठे काय वातावरण आहे जाणून घेऊ. मित्रांनो, मुंबईमध्ये दिवसभर असलेले तापदायक हवामान, रात्रीचा उकाडा आणि हवामानात वाढलेले बाष्प या एकत्रित वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरामध्ये मंगळवारी सकाळी ठिकठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. तर महामुंबईमध्ये पेन, बदलापूर आणि कर्जत या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून हवामानातील हे बदल पुढील 4 ते 5 दिवस कायम राहणार आहेत. मित्रांनो, सोलापूर शहरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या गारा वेचण्याचा मोह सुद्धा नागरिकांना आवरला नाही. सतर्कतेचा इशारा. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात 22 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. हवामानातील हे बदल दिलासा देणारे असले तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानात पारा 40 अंशाच्या आसपास राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. नागरिकांसाठी सूचना. विजांचा कडकडाट ऐकू आला किंवा विजेची चमक दिसतात तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. यात्रा, धार्मिक कार्यक्रम असे मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन स्थगित करावे. राज्यात कुठे कुठे पडला पाऊस, तर हिंगोलीमध्ये पाऊस पडला. सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा पावसाने हजेरी लावली. रायगडमध्ये सुद्धा पेन, कर्जत, बदलापूर आणि इतर परिसरात सकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सोलापूरमध्ये सुद्धा संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस काही ठिकाणी झाला, तर काही ठिकाणी गारपीटही झाली. मित्रांनो, तुमच्याकडे पावसाचे काय वातावरण आहे कमेंट करून नक्कीच सांगा. आता वळूया कापसाच्या भावाकडे. पांढरकवडा, यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त 8,400 रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती धारूर, बीड 8,425 रुपये खाजगी बाजार. चिखली, बुलढाणा खाजगी बाजार 7,400 रुपये. तर नांदेड, भोकर या ठिकाणी खाजगी बाजार 8,150. अमरावती 8,450 रुपये. त्यानंतर सावनेर 8,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती राळेगाव 8,650 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,240 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,650 रुपये. त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 8,400 रुपये. त्यानंतर मारेगाव जास्तीत जास्त 8,371 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 8,250 रुपये. त्यानंतर मांढळ जास्तीत जास्त 8,350 रुपये. त्यानंतर पुलगाव जास्तीत जास्त 8,665 रुपये. त्यानंतर नरखेड नंबर 1 जातीचा कापूस 8,050 रुपये. तर पुढील बाजार समिती भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद.